हे गाइस, वेलकम टू बॅक अनिकेत हनुमंती व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. तर आता आपण आलोय मित्राच्या बहिणीच्या लग्नाला. तर आपला मित्र म्हणजेच की आपला क्लासमेट आणि त्याच्या बहिणीचं आज आहे लग्न. हिंदीमधून शादी शादी आहे त्याच्या बहिणीची, म्हणजे त्यानं मुस्लिमचा आहे आणि त्याच्या बहिणीचं आज लग्न आहे. मला काही हिंदी काही जमत नाही आणि मी मराठीमध्ये बोलते. तर आता आपण आलोय त्याच्या लग्नाला. आता आपण दोघं तर पुढे आलोय आणि काही दोस्त आपले तिथे खालीच आहेत. म्हणजे मग ते लग्नाचे जे हॉल आहे ते गावाच्या पारवरी आहे आणि त्याला गाडीवरतीच यावं लागते. तर ते मित्र आमचे काय खाली आहेत. आता त्यांनी येतात वरी. त्यांनी आल्याच्या नंतर ना मग आपण इथं लग्न अटेंड करू आणि मग नंतर जाऊ घराकडे. आता सर्वात पहिले तर मित्र वगैरेला येऊ द्या आणि मग लग्न वगैरे संपू. आणि मित्रांनो आता लग्न वगैरे आपण करून जातोय घराकडे. तर लग्न वगैरे लागलं आणि सर्व पद्धतशीर मध्ये झालं. आता जेवण वगैरे सर्व सर्व काही करून आपण जातोय घराकडे. तर चला जाऊ आता पब्लिक. तर आपण लग्नावर वगैरे आलो तर तसंच आपल्याला एक सिनेमॅटिक शूटचा ऑर्डर होता. आणि सिनेमॅटिक शूट ते म्हणजे आपल्या घरचंच आहे समजा. आणि दुसऱ्या गावाला आहे ते म्हणजेच की बाराळीला. तर आपण आता आलोय बाराळी ह्या गावामध्ये आपल्याला सिनेमॅटिक शूट काढायचे. ते पण कुंकाचा कार्यक्रम आहे आणि त्याचा आपल्याला शूट काढायचा आहे. तर शूट वगैरे आपण काढू आणि मग नंतर आता तर वाजते समजा 2. आता आपल्याला शूट वगैरे काढायचे आहे. तर शूट वगैरे करू आणि जायला तर किती वेळ होईल आपल्याला काय माहित नाही. आणि कार्यक्रम आपल्याच इथलाच आहे समजा, आपल्याच पाहुण्याचा पडतो. आणि आपण आलोय तिथेच सिनेमॅटिक शूट काढण्यासाठी. आणि कार्यक्रम आहे कुंकाचा आणि त्याचा आपल्याला काढायचे सिनेमॅटिक शूट. तर ते सर्व वगैरे शूट वगैरे आपण काढून. तर आता आपण शूट वगैरे करून आता आलो घरी. तर आपण 2 वाजता तिकडे शूटला गेलतो. आता वाजता तर रात्रीचे 7 आणि आता आलो आपण घरी. तर शूट वगैरे सर्व आपलं 1 नंबर झाला. तर आता आलो घरी. आता थकलोय वगैरे. आता फक्त आपल्याला जायचं थोडं बाहेर आणि बाहेर जाऊन थोडंसं आपल्याला काम आहे तेवढं काम करू आणि मग नंतर घरी येऊन एडिटिंग करू. तर चला बघूया आता जाऊ बाहेर आणि बाहेर जाऊन येऊ आणि मग एडिटिंग. तर आपण बाहेर वगैरे जाऊन आलो आणि आपलं जे बाहेरचं काम होतं ते पण केलंय. तर आता वाजतात रात्रीचे 11 आणि आपल्याला एवढा उशीर झाला तुम्हाला सांगतो. आपण तिकडे शूट वगैरे करून आलो आणि आपल्या फोन मध्ये नव्हते चार्जिंग. तर फोन चार्जिंग लावा म्हणलं तर इकडे सुटेल ते म्हणजे ते तुफान आलं. कारण तुफान नाही, हवाली सुटेल त्यांनी काबळ वगैरे आलं म्हणून लाईट गेली. लाईट कमसे कम 2 ते 2.5 घंटे गेली लाईट आणि आपण फोन चार्जिंग करू नाही शकलो. आता फक्त 15 मिनिट आली लाईट आणि त्याच्यातच आपण फोन चार्जिंग केलाय. 15 ते 20% फोन मध्ये चार्जिंग आहे. त्याच्यात मी आता घेतो म्हणून आपल्याला एवढा उशीर झाला. आणि लाईट कधी येईल काय माहिती. लाईट आल्याच्या नंतर मग फोन चार्जिंग करू आणि मग नंतर होणार आपली एडिटिंग. आता वाजतात रात्रीचे 11. आता गेले लाईट. आता जेव्हा लाईट येणार तेव्हा आता आपण फोन चार्जिंग वगैरे करू आणि मग एडिटिंगला बसू. आता तर फक्त काय लाईट येण्याचा इंतजार करावा लागेल. आणि गरमी पण इतकी होते की काय सांगू. इतकी हवा एवढी होती की सांगू नका. लय हवा होती आणि आता हवा काय पण नाही आणि लाईट पण गेली. गरमी होते आणि आपल्याला एडिटिंग करायचं. फोनमध्ये चार्जिंग पण नाही आणि आपल्यापाशी पॉवर बँक वगैरे काय पण नाही. पॉवर बँक वगैरे आपल्याला घ्यावं लागणार. कारण की असं जर प्रॉब्लेम नंतर आला आणि शूटला पण गेल्याच्या नंतर पॉवर म्हणजे चार्जिंगचा प्रॉब्लेम वगैरे येतोय आणि काही लई प्रॉब्लेम येतात. म्हणजे की चार्जिंग वगैरे टिकत नाही काहीच. आपल्याला पॉवर बँक घ्यावंच लागेल. तर आपण येणार एक 10-15 दिवसामध्ये घेऊ पॉवर बँक. त्याचा काही विषय नाही. आता आपल्याला लाईट येण्याचा इंतजार करायचा आहे. लाईट आल्याच्या नंतर मग आपण फोन चार्जिंग करू आणि मग मोबाईल फोन चार्जिंग करू आणि मग एडिटिंग. पब्लिक तर आता आलेलं आहे. आता वाजतात रात्रीचे 11:30. आता वाजते 11:30 आणि आता आपल्याला लावायचे फोन चार्जिंग. तर आता आपल्या फोनमध्ये 15% चार्जिंग आणि आपल्याला आता फोन आपला चार्जिंग करून घ्यायचा आहे. तर समजा आणि आपल्याला अर्धा तास तर लागेल फोन चार्जिंग वगैरे करून घ्यायला. आणि काही जाता इथे झोप पण येते आणि एडिटिंग पण करायचे आहे. तर पण काय विषय नाही, आपण आता फोन चार्जिंग करू आणि एडिटिंग वगैरे करूनच झोपू. असं झोपायला गेलं तर झोप पण नाही येणार. कारण की उद्या पण एडिटिंग करावंच लागेल. तर तसं काय नाही, आता आणि अर्धा तास वेट करू, फोनला चार्जिंग होऊ देऊ आणि मग नंतर आपण आपले एडिटिंग करू. तर थांबा आता मी फोन चार्जिंग करतो आणि मग नंतर आपण एडिटिंगला बसू.